RK एंटरप्राइजेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीचं आव्हान ठेवलेलं आहे ते विवान 11 संघासमोर आणि विवान 11 संघाकडून सलामीची जोडी आलेली आहे ती म्हणजे भरत पाटील आणि अक्षय मातले, एक नावाजले असे अष्टपैलू खेळाडू दोन्ही. महेश पाटील पंच लवकर यायचा आहे, सामना लवकरात लवकर चालू करायचा, त्वरित चालू करायचा सामना, जेणेकरून आपले जे पूर्ण आजच्या दिवसातील 13 सामने आहेत ते आपण वेळेवर पूर्ण करू शकतो. याची प्रत्येक संघाने दखल घ्यायची आहे. आणि आजचे हे सजलेले मैदान कोपरी गावाचे कोपरी गाव कप 2025च्या निमित्ताने श्री प्रभाकर नामदेव होगे दादा यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ते आज आपल्याला इथे खेळताना दिसतील. RK एंटरप्राइजेस या संघातून दरम्यान RK एंटरप्राइजेस संघातून पहिला षटक हाताळतोय तो म्हणजे अलंकार सिंग, एक अष्टपैलू असा खेळाडू. अलंकार सिंग एक चांगलाच असा नावाजलेला वाईट रिच वाईट आहे, शफल झाल्यावर रिच वाईट आहे, लक्षात घ्यायचं आहे पंचांनी. एक रिच सिंग राईट हँड ओव्हर द विकेट बॉलिंग करताना पहिलंच षटक आपल्या संघाकडून हाताळताना अलंकार भरत पाटील सज्ज आपल्या क्रीजमध्ये खेळण्यासाठी तयार. आणि पहिला चेंडू सुरेख अशा पद्धतीने खेळून काढलेला ऑफच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने मारलेला खेळाडू ज्यातून झेल सुटलेला आहे. मला वाटतं तो क्षेत्ररक्षक आहे मामा परशुराम पाटील मामा यांचा काहीसा अंदाज चुकलेला आहे आणि एक मोठं जीवदान भेटलेलं आहे भरत पाटीलला. आणि 2 धावात त्याचं रूपांतर झालेलं आहे. 2 धावांनी संघाचं खातं उघडलेलं आहे. मामा हा झेल खूप महाग पडणार आहे संघाला. पहिल्या चेंडूवर अलंकारने भरतला तंबूचा रस्ता दाखवलेला होता, परंतु ते त्यांना झेल काही पकडता आला नाही. आता मात्र दरम्यान दुसरा चेंडू अलंकार भरत खेळण्यासाठी तयार. आणि आता मात्र भरत यांनी कुठलीही चूक न करता फाईन लेगच्या दिशेने चांगलाच टोळावून काढलेला चेंडू जातो सरळ सीमारेषे पलीकडे. षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे. या कोपरी गावाचे नाव गावागावात गाजावे, या कोपरी गावाचे नाव गावागावात गाजावे, आमच्या प्रभाकर होगे. आणि दरम्यान आपण बघितला तो चेंडू अलंकार याने टाकलेला चेंडू काहीसा फुलटॉस पद्धतीने भरतच्या बॅटीतून फुलटॉस चेंडू भरतने चांगल्या पद्धतीने खेळून काढला. फाईन लेगच्या दिशेने टोळावून काढला चेंडू आणि षटकारांसाठी आपण बघितलेला हा फटका. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकलेली आहे. आता मात्र काहीसं क्षेत्ररक्षणात बदल करताना काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षण एकदम फाईन लेगच्या दिशेने सरकवताना दरम्यान अलंकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू भरत खेळण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू जातोय परशुराम याला चकून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चौकार. चेंडू मारलेला तो पॉइंट आणि गलीच्या दिशेने भरत पाटील याने. मामा याचा काहीसा अंदाज चुकलेला, चेंडूचा अंदाज त्याला घेता आलेला नाही आणि चेंडू सरळ निघून जातोय. एक फील्ड रिस्ट्रिक्शन असल्यामुळे फक्त 3 चेंडू सर्कलच्या बाहेर असतील पॉवर प्ले असल्यामुळे आणि त्याचा फायदा पुरेपूर उठवतोय तो म्हणजे भरत पाटील. दरम्यान अलंकार सिंग आपला पुढचा चेंडू भरतला आणि भरत याने पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू जातो सरळ सीमारेषेजवळ आणि चेंडू होतोय पार, सीमा पार. चौकार. आणि ह्या चौकाराने संघाची धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती म्हणजे 16 या धावसंख्येवर. भरत हा वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय. एक सुंदररीत्या आपल्या संघाला आव्हानात्मक धावकडे नेताना भरत पाटील. आणि आता मात्र वर मारलेला चेंडू हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आतिश झेल घेण्यासाठी धावलेला, परंतु एक सेफ झोन मध्ये चेंडू जातोय आणि 2 धावा पूर्ण होतात. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. तो एक भरत हा वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळतोय. अलंकार सिंग यांनी पुरेपूर प्रयत्न केलेले भरत पाटील यांना फसवण्याचे, परंतु त्यांच्या क्षेत्ररक्षकांचा त्यांना काही साथ मिळत नाही आहे
आणि 18 धावा चोपून काढलेल्या आहेत त्या भरत पाटील याने या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि आता मात्र शेवटचा चेंडू, षटकातील पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा बिमर टाकलेला आहे अलंकार सिंग याने. आणि षटकार मारलेला भरत पाटील याने कुठलीही चूक न करता चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे फेकून दिलेला आहे आणि षटकार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी दादा तो माझा काल. आणि आता मात्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25. 5 चेंडूचा खेळ संपलेला आणि 25 धावा चोपून काढलेल्या आहेत भरत पाटील याने. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना भरत पाटील एक सन्मानजनक अशी धावसंख्या पहिल्याच षटकात उभारलेली आहे भरत पाटील याने. वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय भरत पाटील. आणि आता मात्र शेवटचा चेंडू फ्री हिटचा इशारा असेल पंच निखिल ओगे यांचा. या चेंडूवर फ्री हिट आणि फ्री हिट मध्ये कुठला हिट मारतोय ते पाहायचं आहे. आणि सुंदर असा ऑफच्या दिशेने खेळावून काढलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि 1 2 3 टप्प्यांनी चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. आमच्या प्रभाकर तब्बल 29 धावा चोपून काढलेल्या आहेत. अलंकार सिंग एक चांगला गोलंदाज, त्यांचा मेन गोलंदाज बघायला लागेल आर के एंटरप्राइजेस संघाचा. आणि त्याच्या षटकात भरत पाटील याने त्याला जो त्याचा झेल सोडलेला होता परशुराम पाटील मामा याने, तो इतका महाग पडलेला आहे पहिल्या चेंडूवर की त्याने तब्बल 29 धावा चोपून काढलेल्या आहेत अलंकार सिंग याच्या पहिल्याच षटकात. आणि आता मात्र आपल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येताना कौस्तुभ पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट षटक टाकताना कौस्तुभ पाटील बघूया कशा पद्धतीने आपल्या संघात पुनरागमन करतात. दरम्यान आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय तो मध्ये अक्षय मातले. आणि प्रेम पाटील याने जर झेल पकडला तर 200 रुपयांचं पारितोषिक राजा पाटील यांच्याकडून. आणि कौस्तुभ याने लेगच्या दिशेने टाकलेला पहिला चेंडू पंच निखिल यांचा खराब चेंडूचा इशारा, व्हाईट बॉल. आणि एक अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पुढे सरकते. काहीशी सावध अशी सुरुवात करताना कौस्तुभ एक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय अक्षय मातलेसाठी. अक्षय मातले एक नावाजलेले असे फलंदाज. पुन्हा एकदा कौस्तुभ पाटील आणि पुन्हा एकदा चेंडू लेग साईडच्या दिशेने पुन्हा तशाच पद्धतीने वळून पंच निखिल ओगे आम्हाला इशारा करतात की हा खराब चेंडू आहे. आणि वाईट चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते. आणि आता मात्र काहीसा आपला रनअप हे चेंज केलेला आहे. आता तो राऊंड विकेट येतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट कौस्तुभ पाटील अक्षय मातलेसाठी. पुन्हा एकदा चेंडू भरकटलेला आहे लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा पंच निखिल यांचा वाईट चेंडू खराब चेंडू. तिन्ही खराब चेंडू टाकले आहेत कौस्तुभ याने. त्यांना लाईन काहीशी सापडत नाही आहे. चेंडू त्यांचा वारंवार लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि पंच खराब चेंडू घोषित करतात. दरम्यान कौस्तुभ आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन अक्षय मातले आला. अक्षय मातले याने लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, चेंडू जातोय सरळ जमिनीलगत. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आतिश पाटील तिथे क्षेत्ररक्षण होते. थोडेसे फंबल झालेले परंतु पुन्हा एकदा चेंडू रोखून एकच धावावर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 फॉर नो लॉस. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर आलेले आहेत भरत पाटील. भरत पाटील स्वतः वैयक्तिक 28 धावांवर खेळत आहेत. आणि आता मात्र एक सन्मानजनक चांगल्या चेंडूला एक सन्मान दिला भरत पाटीलने. ऑफच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव घेतली या चेंडूवर. चेंडू जातोय सरळ प्रभाकर ओगे यांच्या दिशेने आणि कुठलीही चूक न करता चेंडू त्याने बॉलरच्या दिशेने फेकलेला आहे. आता मात्र स्ट्राईकवर आलेला फलंदाज अक्षय मातले. कौस्तुभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू अक्षयसाठी. अक्षय याने ऑफच्या दिशेने खेळून काढले चेंडू. प्रभाकर ओगे याने सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 1 धावावर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35. आतापर्यंत कौस्तुभ याने 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये त्याने 3 खराब चेंडू टाकलेले आहेत. आणि ते खराब चेंडू नंतर आता 3 त्याने चांगले चेंडू दर्जेदार चेंडू हाताळलेले आहेत.
आणि आता मात्र पुढचा चेंडू भरत पाटीलसाठी कौस्तुभ पाटील आणि आता मात्र पुन्हा काहीशी लाईन त्याची भरकटलेली दिसते लेगच्या दिशेने वारंवार तीच लाईन जी त्याने पहिल्या 3 चेंडूवर हाताळली होती आणि पंच निखिल ओगे यांचा खराब चेंडूचा इशारा वाईट बॉल आणि एका धावेने एक एक्स्ट्रा धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरकते ती म्हणजे 37 कौस्तुभ पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू घेऊन अक्षय मात्रेसाठी आता मात्र फुलटॉस चेंडू अक्षय मात्रे याने लेगच्या दिशेने खेळून काढलेला आणि तिथे मात्र काहीसा चूक करतोय आतिश पाटील झेल घेण्याच्या नादात त्याने तो बाउंड्री गेलेली आहे चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 आणि आता मात्र पुन्हा एकदा अक्षय मातले काहीसा फायर होतोय परंतु सुंदर झेल सीमारेषेलगत मनीष पाटील यांनी अक्षय मातलेचा झेल पकडलेला आहे आणि अक्षय मातले याची खेळी संपुष्टात येते झेल थँक्यू डीजे आता मात्र अक्षय मातलेची खेळी 6 धावांवर संपुष्टात आली आणि आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज बंटी ओगे प्रथमेश ठाकरे या नावाने प्रसिद्ध असलेले बंटी ओगे हे आता मात्र आपल्याला मैदानात उतरताना दिसतील या खेळाडूबद्दल बोलायचं तर हा गावकप खेळण्यासाठी हा खेळाडू कालच रशियावरनं आलेला आहे या खेळाडूचं खरोखर कौतुक करावं लागेल रशियावरनं हा खेळाडू कालच आलेला आहे फक्त आणि फक्त गावकप खेळण्यासाठी बंटी ओगे आणि आता मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 41 एक बाद 41 अशी धावसंख्या झालेली हॅलो 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 पहिल्या षटकातील 5 चेंडूचा दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि शेवटचा चेंडू खेळतोय तो म्हणजे बंटी ओगे कौस्तुभ पाटील शेवटचा चेंडू हाताळताना आणि बंटी ओगे यांची बॅटची कड घेऊन चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकावरून आणि चेंडू जातो सीमारेषे पलीकडे चौकार 4 धावा आणि 4 धावेने बंटी ओगे यांचं खातं उघडतंय आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 बाद 45 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 45 फॉर 1 लॉस एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे ती B111 या संघाने आर.के. एंटरप्राइजेस संघ काहीसा अडचणीत सापडताना अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकं संपलेले आहेत त्यामध्ये त्यांनी तब्बल 45 धावा खर्च केलेले आहेत आता बघूया कशा प्रकारे 2 षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील ते B111 संघ बॉलर आलाय आतिश पाटील नवीन गोलंदाज दरम्यान आता स्ट्राईक एंडमध्ये असलेला फलंदाज भरत पाटील याला आणि एक लेगच्या दिशेने खेळून काढलेला सुंदर असा चेंडू भरत पाटील याने फक्त एक धाव चांगला क्षेत्ररक्षक झालेला ते प्रेम पाटील याच्या हातून प्रेम पाटील याला राजेश पाटील राजा यांनी बक्षीस लावलेलं आहे झेलसाठी 200 रुपये आहेत त्याच्यासाठी तर थोडीशी मेहनत केली तर नक्कीच तो हे पारितोषिक पटकावू शकतो दरम्यान आतिश एक चांगली सुरुवात पहिल्या चेंडूमध्ये फक्त एकच धाव दरम्यान दुसरा चेंडू आणि आता मात्र एक सुंदर चेंडू हाताळलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवलेला आहे बंटी ओगे यांना काहीसा चेंडू समजत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव एक चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेल्या षटकाची आतिश पाटील याने रोखून धरलेला आहे B111 संघाला दरम्यान आतिश पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू बंटी ओगे आला बंटी ओगे खेळण्यासाठी तयार आणि फक्त एक ऑफच्या दिशेने ढकलून एक धाव पूर्ण केलेला आहे भरत पाटील याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बंटी ओगे याने आणि काहीसे रोखून धरलेला आहे आतिश पाटील याने B111 या संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 47 एक चांगलंच पुनरागमन केलेलं आपल्या संघासाठी आतिश पाटील याने दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू भरत पाटील खेळण्यासाठी सज्ज आणि एक चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू एक लेग ग्लान्स पद्धतीने खेळून काढलेला भरत पाटील याने एक पंच निखिल ओगे यांचा लेग बाईटचा बॅटची कड चाटून गेलेला लेग ग्लान्स पद्धतीने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण केलेला आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 दरम्यान आतिश पाटील
आपल्या षटकातील पुढचा चेंडू बंटी योगेसाठी जाईल. बंटी योगे खेळण्यासाठी तयार आणि लेगच्या दिशेने सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय 1-2 अँड 2 बाउन्सने पकडलेला आहे कौस्तुभ पाटील याने. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49. आतापर्यंत चांगलंच रोखून धरलेलं आतिश पाटील याने फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आपल्या 5 चेंडूमध्ये आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि तो सामना करतो म्हणजे भरत पाटील. आणि भरत पाटील याने एक चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलेला आहे. हॅलो ढकलून काढलेला आहे चेंडू आणि 1 धाव फक्त घेतलेली आहे म्हणून पुढच्या षटकात स्ट्राईक राखून ठेवलेली आहे. हॅलो आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अभिनंदन विवान 11 टीम. पहिल्या 3 षटकामध्ये 50 धावा तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात मानावी लागेल आणि चांगलं षटक आतिश पाटीलचं फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. एक कसं आपल्या संघासाठी एक चांगलंच पुनरागमन केलेलं आहे. चांगलं षटक हाताळलेलं आहे आणि आता मात्र संघाचं शेवटचं षटक हाताळतोय म्हणजे हरीश पाटील स्वतः जिम्मेदारी घेतोय आपल्या संघाची. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल कारण ऑलरेडी 50 धावा चोपलेल्या आहेत भरत पाटील यांनी. भरत पाटील हा वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय. दरम्यान हरीश पाटील आपल्या षटकातील पहिला चेंडू भरत पाटीलला फुलटॉस चेंडू आणि भरत पाटील यांनी कुठलीही चूक न करता चेंडू सरळ दिलाय काळू कॉर्नरच्या दिशेने फेकून सीमारेषे पलीकडे षटकार. माझ्या अंगणी खेळल्या हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावर. हरीश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट लेग स्पिन गोलंदाज काहीसं लाईन भरकटते फुलटॉस बॉल भरत पाटीलसाठी. दरम्यान पुढचा चेंडू हरीश पाटील याचा भरत पाटीलसाठी. आता मात्र लाईनवर टाकलेला चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या 1 बाउन्स होऊन सीमा रेषे पलीकाड चौकार. 4 धावा भरत पाटील यांनी शेवटच्या षटकात आक्रमण केलेलं आहे. गुलाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्या. थँक्यू डीजे. आता मात्र भरत पाटील याची बॅट आणखीनच काहीशी तलपलेलं शेवटचं षटक आहे. त्याला माहिती आहे या षटकात जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत आपल्याला. दरम्यान हरीश पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू भरत पाटील यांनी लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू. 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. भरत पाटील स्ट्राईकवर येण्यासाठी तयार असेल आणि कसं काहीसा खराब थ्रो विकेट किपर याला काहीसा तो कॅदर करता आलेला नाही आणि 1 धावच्या जागी 2 धावा मिळत आहेत. अवांतर अशी 1 धाव मिळते. 14 चेंडूमध्ये 44 धावांवर खेळतोय भरत पाटील. दरम्यान हरीश पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू भरत पाटीलसाठी आणि आता मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा दिलाय सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने फेकून षटकाराच्या बाहेर 6 धावा आणि आता मात्र 50 धावा पूर्ण झाल्यात भरत पाटील यांच्या. टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी. 50 धावा पूर्ण केल्या आहेत. चला ना तब्बल 15 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आहेत भरत पाटील यांनी. एक पहिलं असं अर्धशतक या स्पर्धेतील भरत पाटील याचे घणाघाती फलंदाजी भरत पाटील याची. दरम्यान हरीश पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू भरत पाटीलसाठी. एक चांगला चेंडू हाताळलेला. आता मात्र भरत पाटील यांनी एक लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. आतिश पाटील यांचा काहीसा थ्रो बॉलरच्या वरून फेकण्याचा प्रयत्न पण तो हरीश पाटील यांनी चांगल्या पद्धतीने पकडले. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा चेंडू धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 70. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि 70 धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो म्हणजे विवान 11 संघ. दरम्यान हरीश पाटील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू भरत पाटीलसाठी आणि काहीसा पिचच्या बाहेर टाकलेला चेंडू. नो बॉलचा इशारा पंच निखिल ओगे यांचा. हरीश पाटील यांची लाईन काहीशी भरकटलेली आहे. भरत पाटील यांनी जो आघात केलेला आहे आणि फ्री हिट असेल या बॉलवर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 71 आणि शेवटचा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू असेल आणि सामना करेल तो म्हणजे भरत पाटील. हरीश पाटील समोर असतील आणि भरत पाटील यांनी लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू जात असेल सीमारेषे पलीकडे चौका षटकार.
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. फिर से एक बार सभी खिलाड़ियों का और मंच पर उपस्थित सम्मानीय अतिथियों का हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। KPL 2025 के इस घमासान मुकाबलों में हम देख रहे हैं मैच चलता हुआ दो टीम के बीच RK एंटरप्राइजेस वर्सेस विवान 11। यानंतर होणारा सामना ST20 स्पोर्ट्स वर्सेस नियांश अँड जेसिका 11 दोन संघाच्या संघनायकांनी लगेच टॉस का बॉस मध्ये यायचंय। दरम्यान चालू असलेला सामना आपण बघतोय RK एंटरप्राइजेस वर्सेस विवान 11 दोन संघांमध्ये घमासान मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या इनिंगचा खेळ संपला, त्या पहिल्या इनिंग मध्ये भरत पाटील यांची घमासान दर्जेदार फलंदाजी 18 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळेल। त्याच्यामध्ये 4 चौकार आणि 5 षटकार यांच्या जोरावरती 322च्या स्ट्राईक रेटने त्यांनी खेळ केला। त्यानंतर अक्षय माटले यांना आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी केल्या। त्यानंतर प्रथमेश ओगे नॉट आउट राहिले, चांगली गोलंदाजी म्हणता येईल। लगेचच या मैदानामध्ये जायचे वेळेचा अभाव आपल्या सर्वांना आहे। दोन संघ यानंतर होणारे दोन संघ ST20 स्पोर्ट्स वर्सेस जेसिका अँड नियांश 11 या दोन संघांच्या संघाने लगेच मैदान टॉस का बॉस ठिकाणी यायचंय। पहिल्या इनिंगचाच आपण जर वेळ अहवाल पाहिला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिलं षटक हाताळलं होतं अलंकार सिंग यांना पहिलं तर 29 धावा त्यांनी खर्च केलेला। त्यानंतर दुसरे षटक कौस्तुभ पाटील यांचं 16 धावांचं षटक हाताळलं होतं, त्यांना एक गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं। त्यानंतर आतिश पाटील चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण ज्या वेळेला दोन षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारल्या गेल्या त्यावेळेला फक्त 5 धावा देऊन त्यांनी आपल्या षटकाची पूर्णावती केली। त्यानंतर हरेश पाटील यांनी चौथ्या षटकाचा दारोमदार आपल्या खांद्यावरती घेतला असताना परंतु भरत पाटील यांच्या बॅट मधून चांगल्या धावा आपल्याला बघायला मिळाला। हवेचा जोत ऑन साइडला आहे आणि त्याच्या जोरावरती हरेश पाटील यांच्या षटकामध्ये जवळजवळ 3 षटकार 1 चौकार आणि 2 डबल्सच्या जोरावरती 27 धावा त्यांनी खर्चत होताना बघितल्या। धावसंख्या एकूण बघितली तर 71 धावा या पहिल्या इनिंग मधील धावफलकाला लागला। आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आहे, माफ करा 77 धावा। त्यानंतर 78 धावांचं आव्हान असेल ते RK एंटरप्राइजेस या संघापुढे। हरीश पाटील आणि अलंकार सिंग थोडंसं महागडे ठरताना पाहिलं होतं, त्यावेळेला नक्कीच दुसऱ्या बाजूला भरत पाटील चांगली फलंदाजी म्हणता येईल। लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव, टेनिस क्रिकेटमध्ये इतक्या वर्षापासूनचा अनुभव आपल्याला बघायला मिळतोय आणि तोच अनुभव इथे जोरावरती लगावत असताना पहिल्या इनिंग मध्ये 18 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी, मजबूत खेळी आपल्या संघासाठी बघायला मिळाली। 78 धावांचं आव्हान असेल। पहिला षटक अक्षय माटले, स्ट्राइक वरती हरीश पाटील। यावेळेला मात्र बघितलं तर थोडासा आखुट्टा पद्धत चेंडू होता, शफल होऊन बाहेरच्या बाजूला रूम बनवून ऑफ साइडला जो क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु निर्धाव चेंडू हाताळला जातोय। पहिला चेंडू निर्धाव हाताळला जातोय। पहिला षटक बघितलं तर 4 षटकांचा खेळ आहे आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये पहिलं षटक पॉवरप्लेचं असेल। ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये पॉवरफुल ठरलं होतं, नक्कीच इथे यावेळेला पॉवरफुल फटके खेळावे लागतील तरच आपण 78 धावांपर्यंत पोहोचू शकतो याची ख्याती घ्यावी लागेल। यावेळी मात्र पिचच्या बाहेरचा चेंडू होता, नक्कीच पंच आमच्याकडे वळतील। यावेळेला अवांतर धावाची सांगता, अवांतर चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळत आहे आणि नक्कीच पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला तिसऱ्या पंचांना इथे आमंत्रित केलं जाते। नक्कीच इथे DBN लाईव्हची टीम इथे मात्र त्रस्त होईल, थोडंसं व्यस्त होताना पाहू आपण। नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय। त्यापूर्वी बघूया तर इथे ST20 स्पोर्ट्स या संघाचं चित्रीकरण केलं जात आहे। आपले प्लेयर्स ज्या टीम मध्ये आपण खेळतो या टीम सोबत एक आठवण, या गोड आठवणी राहणार आहेत 2025च्या।
नक्कीच पंचांच्या निर्णयाला इथे आव्हान केलं जाते, नो साठी इथे रिव्ह्यू केला जातोय. नक्कीच तिसरे पंच तिथे थोडे व्यस्त आहेत. ST20 स्पोर्ट्स या संघाकडून पाहिलं तर नक्कीच नावाजलेले खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सचिन पाटील असतील, नमन ओगे असतील, धनंजय पाटील आमचे समालोचक मित्र सुद्धा तिथे आहेत. नक्कीच त्यावेळेला आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यान सुरू असलेला सामना RK एंटरप्राइजेस वर्सेस V111 या दोन संघामध्ये पंचांचा वाईड चेंडूचा इशारा असताना फलंदाजी करणाऱ्या संघाकडून नो चेंडूसाठी इथे सांगा मागणी करण्यात आली. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नक्कीच वारंवार पाहिलं जाईल कारण एका निर्णयामुळे पूर्ण मॅच फिरताना बघतोय. नक्कीच तिथे बघितलं जाईल, पाहिलं जाईल कारण नक्कीच निर्णय योग्य देणं हे महत्वाचं असेल. कॅप्टन नियान जेसिका 11 कॅप्टन यांचा नियान जेसिका 11 प्रकाश पाटील दादा किंवा महेश पाटील आपण कर्णधाराला पाठवा कारण समोरच्या टीमचे कॅप्टन ST20 चे कॅप्टन उपस्थित आहेत. आणि थर्ड अंपायर डिसिजन आहे व्हाईट बॉल. फक्त पाहण्याचा प्रयत्न केला की तो लाईनच्या बाहेर आहे की नाही आहे, तो पंचाने चेक केला कारण थोडासा राऊंड होता आणि त्यावेळी पंचाने सांगितलं की व्हाईट बॉल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तर्पण पाटील जॉईन आहेत. नक्कीच पुढचा चेंडू अक्षय मातले यांचा अवांतर धावेने धावफलकरती एक धाव लगावली जाईल. हरीश पाटील पुन्हा एकदा सामना करतील अक्षय पाटील यांचा. यावेळेला पार्थ चेंडू होता फ्लिक करायचा. थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेंडण्याचा प्रयत्न परंतु 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडूला फॉलो केलं जाईल परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. हरीश पाटील यांच्या बॅटमधून येतोय चौकार. धन्यवाद धन्यवाद DJ जेसिका 11 जेसिका नियांश 11 दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेच टॉस का बॉस मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस का बॉस केला जातो. नक्कीच नाणेफेकीचा कॉल इथे केला गेला पाहिजे. एवढ्या पुन्हा एकदा पार्थ चेंडू फ्लिक केलंय. चेंडू निघून जाईल सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये. षटकार हरीश पाटीलच्या बॅट मधून. या षटकाराने टॉस केला जाईल. अंकुश पाटील ब्लॉगर या अंकुश पाटील ब्लॉगर यांच्यासोबत से टॉस केला जाईल. कॅप्टन राजेश ओगे कॅप्टन नमन ओगे दोन कॅप्टन मध्ये आपण टॉस करूयात. चला टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. अंकुश पाटील आपल्या गावातील प्रसिद्ध युट्यूबर आहेत, ब्लॉगर आहेत, त्यांच्यासोबतचे टॉस. काट म्हटलं नमन ओगे यांनी आणि काटा आलाय. ST20 संघाने टॉस जिंकल्यात. नमन ओगे थांबायचं. टॉस जिंकल्यात काय डिसिजन असणार आहे? टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत प्रथम. कशी तयारी आहे संघाची? संघाची तयारी काय नाही आहेत. आमचे सचिन पाटील, निलेश पाटील, रामचंद्र पाटील, तसेच बाबू असे चांगले फिल्डर आहेत आमचे. प्रभाकर ओगे साहेब, विशाल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा प्रकारे द्याल? आता ही पहिली प्रथम मॅच जिंकूनच देणार आहेत आम्ही. धन्यवाद. नमन ओगे आपणास खूप सारा शुभेच्छा असणार आहेत. हे कॅप्टन होते ST20 संघाचे. टॉस जिंकला प्रथम फिल्डिंग स्वीकारलेत. बॅटिंग करायचे नियांश 11 आणि जेसिका 11 या टीमला. चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. जाऊया पुन्हा एकदा मॅच दिशेने. रवी यांचा षटक मार्गस्थ आहे. यावेळेला फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेत चेंडू पाठवत फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकारासाठी हा येतोय चौकार. काय वाटतंय प्रथमेश ओगे, अलंकारची विकेट आल्यानंतर कसं वाटतं? आणि आता शशिकांत पाटील यांच्या बॅटमधून चौकार आलाय. अलंकारचाच विकेट पाहिजे होता आम्हाला कारण की इन्फॉर्म तोच आहे त्यांच्यात.
आता काय प्लॅनिंग असणार आहे? आता काय आहे ते दिसते तुम्हाला काय ते जॉईन जाऊया पण मॅच दिसते धाव सलकर धावा बघितल्या तर आतापर्यंत धावा झाल्या त्या 24-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हरीश पाटील यांचं षटक विकेट इथे होताना पहिला आपण गडी बाद होताना पहिला. त्यानंतर अलंकार सिंग यांचा झेल टिपला गेला तो अक्षय मातले यांच्या मार्फत. त्यानंतर आता जाऊया समीकरण पाहिलं तर 15 चेंडू जवळजवळ 54 धावांचं आव्हान अजूनही या संघापुढे असेल. नक्कीच महागडं असं आव्हान आहे परंतु एक चांगली खेळी एक चांगली पार्टनरशिप नक्की गरजेची असेल. यावेळेला शशिकांत पाटील पुन्हा यावेळेला बघतोय ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला गेला होता परंतु लाईन एंड लेंथ पाहिली तर थोडीशी डाव्या एसटीच्या बाहेर बघायला मिळाली. नक्कीच एक पारितोषिक येतात दीपक दादा घासकोपरे यांच्याकडून. प्रभाकर ओगे साहेब यांच्या बॅटमधून 3 षटकार आले तर 1000 आणि प्रत्येक 6 साठी 200 रुपयाचा प्राइज असणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव या मैदानावरती होईल. दुपारचं पर्व सुरू आहे संध्याकाळच्या पर्वापर्यंत बक्षिसांचा वर्षाव सुद्धा या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. कोपरी प्रीमियर लीग 2025 कोपरीचा गाव कप नक्कीच प्रत्येक खेळाडूसाठी एक सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेत असताना प्रत्येक खेळाडू बघतो. यावेळेला पुन्हा एकदा पायावरती चेंडू हाताळला होता परंतु स्टंप वरून यष्टांवरून चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो भरत पाटील यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. सेफ हँड्स आहेत. आपण त्यांची फलंदाजी सुद्धा बघितली होती पहिल्या डावामध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या डावामध्ये चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं क्रिकेट प्रदर्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दरम्यान रवी पुन्हा सज्ज असतील. यावेळेला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू 1 बाउन्स निघून जाईल का परंतु नाही. चेंडूला गॅदर केलं जातं फेकी होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केलं. बॅकअप चांगला मिळेल इथे बघितलं तर एक धाव पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वर. अंपायरने फोनवर बोलू नये. अजूनही बघितलं तर या षटकातील यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रभाकर ओगे आजचे उत्सव मूर्ती यांच्या बॅट मधून एक स्वीप शॉट बघायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु एक धाव रोखण्यापासून त्यांना रोखू शकले नाही. समीकरण पाहिलं तर आतापर्यंत 27 धावा धावफलकात लागतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांत. प्रथमेश ओगे इम्पॅक्ट करतायत त्यामुळे जाणून घेऊया प्रथमेश ओगे इम्पॅक्ट कोण असणार आहे? आनंद मामा आनंद पाटील. आनंद पाटील गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं संजय ओगे यांना आपण बघणार आहोत. येणारे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ 51 धावांचं काहीसं मोठं आव्हान बघायला मिळतंय. प्रत्येक षटकामागे प्रत्येक कमीत कमी 4 ते 5 षटकार ठोकावे लागतील तर हा सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. 2 संघ आमने सामने लढत असताना आरके एंटरप्राइजेस वर्सेस विवान 11 या 2 संघांमधली लढत आपण बघतोय. पहिल्या डावामध्ये जवळजवळ 77 धावा कुठल्या गेल्या होत्या. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू लवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता. ऑन साइडला फेकवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरताना दिसतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू जास्तीत जास्त हाताळला धनंजय. मास्टर वर्सेस मास्टर प्रभाकर जोगे संजय ओगे शशिकांत पाटील तिन्ही मास्टर जे खेळाडू आहेत ते तुम्हाला एकमेकाच्या समोर पाहायला मिळत आहेत. नक्कीच हा गाव कप आहे आणि या गावामध्ये लहान पासून ते मास्टर्स पर्यंत जे खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता खदून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि एक धाव ही सहजरित्या धावफलकाला लागेल. एकेरी दुहेरी धावांवरती इथे भर दिला जातोय परंतु त्याची गरज नाहीये. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. नक्कीच त्या बॅट मधून येण्याची पण 2 फलंदाज शशिकांत पाटील आणि प्रभाकर ओगे यांना आपण बघतोय. धनंजय नक्कीच काही वेळामध्ये अक्षय मातले आपल्यासोबत जॉईन होत आहेत. हो फटका चांगला खेळलाय शशिकांत पाटील यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. अक्षय आपल्यासोबत जॉईन आहेत. डीजे 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 दिया थँक्यू. अक्षय काय सांगशील या गाव कप दरवर्षी चांगला असतो यावर्षी त्याच्यापेक्षा चांगला आहे. प्रभाकर ओगे साहेबांना कशा शुभेच्छा द्याल? वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मध्ये परफॉर्मन्स पाहून तुम्हाला आता कसं वाटतंय? खूप खूप मस्त वाटतंय. अजून बंटीची बॅटिंग बाकी आहे. प्रथमेश ओगेला काय बॉलिंग द्यायला हवी होती का? त्याला तो गेलाय नक्की. चला व्हॉट अ कॅच. झेलची संधी आणि नक्कीच उत्कृष्ट झेल टिपला जातोय तिथे.
धन्यवाद धन्यवाद डीजे. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तीच गरज भासवताना आपल्याला बघतोय तर गड्यांचा पतन नक्कीच वारंवार होताना बघताय. शशिकांत पाटील यांच्या बॅट मधून बघितलं तर एक मोठा षटकार एक मोठा फटका आला होता, परंतु लगेच दुसऱ्या चेंडूवरती झेलचीच्या स्वरूपात त्यांना बाद करण्यामध्ये संजय ओगे यांना यश प्राप्त झालं. यावेळेला महेंद्र पाटील पायांवरती चेंडू आदळला जातोय, परंतु पिचिंग बघितली तर थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप आहे. नक्कीच पंचांचा लेग बाईसचा इशारा येईल आणि लेग बाईसने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37 वरती. अजूनही पाहिले तर येणारे चेंडू असतील 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये जवळजवळ 43 धावांचं मोठं असं आव्हान आहे. मास्टरचे खेळाडू आहेत आणि मास्टरच्या खेळाडूप्रमाणे अनुभव दांडगा असेल आणि तो अनुभव पणाला लावत असताना संजय ओगे चांगली गोलंदाजी करताना बघतोय. वेग जरी नसलात परंतु तरीही लाईन आणि टप्पा एकदम ॲक्युरेट आहे आणि त्याचीच गरज इथे असताना नक्कीच येणारे 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकणार आहोत. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा डीजेच्या दिशेने. धन्यवाद डीजे. शेवटचे षटक मार्गस्थ असेल. हर्ष पाटील येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक बघितलं तर मास्टरचे खेळाडू होते. चौथ्या षटकामध्ये यंग टॅलेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकवायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन्स पाऊन चेंडूला गॅदर केलं जाईल. फेकी चांगली आहे परंतु एक धाव रोखण्यामध्ये अयशस्वी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 वरती. आता मात्र बघितलं तर औपचारिकता बाकी असेल. 5 चेंडू मध्ये जवळजवळ 5 चेंडू 42 धावांची अजूनही गरज असेल जर सामना आपल्या दिशेने झुकवायचा असेल विवान आरके एंटरप्राइजेस या संघाला. विवान 11 आणि आरके एंटरप्राइजेस या दोन संघामधील लढत आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ 77 धावा ठोकल्या गेल्या. भरत पाटील यांची उत्कृष्ट खेळी पहिल्याच आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक आपल्याला त्यांच्या बॅट मधून बघायला मिळालं आणि त्याच्याच खेळीच्या जोरावरती 77 धावा या लगावल्या गेल्या विवान 11 या संघाकडून. आणि आरके एंटरप्राइजेस या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडताना बघतोय, कारण ती खेळी ती भागीदारी ज्याची गरज होती ती कमी पडते. दरम्यान हर्ष पाटील उत्कृष्ट षटक हाताळत असताना महेंद्र पाटील पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे परंतु निघून जाईल चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय षटकार. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू डीजे. देर आहे पर दुरुस्त आहे, परंतु या षटकाने या षटकाराने कोणता मोठा फरक पडणार नाही नक्कीच, परंतु फलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. मी करू शकतो, मी खेळू शकतो, मी फटके मारू शकतो, हा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि उत्कृष्ट झेल टिपला जातोय. दुसरा झेल म्हणता येईल या षटकामधील या इनिंग मधील आणि चांगली गोलंदाजी हर्ष पाटील यांच्या मार्फत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दोन आतिश पाटील यांना आपण गोलंदाजी फलंदाजी मार्फत बघतोय. थोडासा लेट आल्यात परंतु मोठा फटका खेळायचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाईल आणि परंतु एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. आता पहिलं तर औपचारिकता म्हणता येईल आणि औपचारिकता करत असताना 1 चेंडू 34 धावांची गरज आहे. पहिला सामना असेल या दोन्ही संघांसाठी आणि तो दोन्ही संघांसाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा असेल. पहिला सामना आपण बघितला होता. यावेळेला थोडा उजवीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय परंतु नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर विवान 11 या संघाने हा सामना आपल्या दिशेने झुकवण्याचा पहिला विजय आजच्या दिवसातील आपल्या नावावरती अर्जित केला आहे.